हॅलो स्टुडंट. आता लवकरच मुलांचा नीटचा रिझल्ट लागेल आणि नीटचा रिझल्ट लागल्यानंतर 15 ते 20 दिवसांमध्ये मुलांची मेडिकलची काउन्सिलिंग चालू होईल. आता काउन्सिलिंगला जाताना विद्यार्थ्यांना कोणकोणते डॉक्युमेंट तयार ठेवावे लागतात किंवा मग ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होत असतं, सिलेक्शन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणकोणते डॉक्युमेंट कॉलेजला सबमिट करावे लागतात, याची संपूर्ण लिस्ट आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. एक नंबरला येतं 10वीचं तुमचं मार्कशीट लागत असतं. त्याच्यानंतर तुम्हाला पासिंग सर्टिफिकेट लागत असतं, ज्याला आपण सनद असं म्हणत असतो. जे विद्यार्थी सीबीएसई बोर्डमधून आहेत त्या विद्यार्थ्यांना फक्त मार्कशीट हे अपलोड करावं लागतं, कारण त्याच्यावर डेट ऑफ बर्थ ही ऑलरेडी मेन्शन केलेली असते. त्याच्यानंतर तुम्हाला 12वीचं मार्कशीट लागत असतं. त्याच्यानंतर तुम्हाला 12वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट हे लागत असतं. त्याच्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेट पासपोर्ट साईज फोटो लागत असतो विथ व्हाईट बॅकग्राऊंड, हे तुम्हाला डॉक्युमेंट द्यावा लागतो. त्याच्यानंतर जो विद्यार्थी ज्या स्टेटमधून आहे, म्हणजेच त्याला डोमेसाईल सर्टिफिकेट असं म्हणतात, त्याला अजून एक शब्द असा आहे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. म्हणजे डोमेसाईल आणि नॅशनॅलिटी हे दोन्ही एकच सर्टिफिकेट आहे. सो ते डॉक्युमेंट तुम्हाला तयार ठेवावे लागतील जर तुम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर. त्याच्यानंतर येतं कॅरेक्टर सर्टिफिकेट. आता हे कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला कुठून मिळतं? जिथून तुमचं 12वी झालेलं आहे त्या कॉलेजमधून तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट हे मिळत असतं. हे कुठल्याही पोलीस स्टेशनमधून मिळत नाही. सो विद्यार्थ्यांनी ती गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा तुम्हाला तुमचं 12वीचं मार्कशीट मिळेल त्यावेळेस तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट हे कॉलेजमधूनच तुम्हाला काढून घ्यावं लागेल. त्याच्यानंतर येतो तुम्हाला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचा फॉर्मॅट जर कोणाला पाहिजे असेल तर खाली नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा, तर तुम्हाला मेडिकल फिटनेसचा फॉर्मॅट हा मिळून जाईल. त्याच्यावर एमबीबीएस डॉक्टरांचा सही शिक्का लागतो, जो आपल्याला काउन्सिलिंगच्या वेळेस, म्हणजे ज्यावेळेस तुमचं कॉलेज लेवलला काउन्सिलिंग होत असतं त्यावेळेस तुम्हाला हे सर्टिफिकेट द्यावं लागतं. डेट त्याच्यावर तेव्हाचीच मेन्शन असली पाहिजे. आत्ता जरी तुम्ही ते सर्टिफिकेट झेरॉक्स काढली तरी आत्ता कुठलाही सही शिक्का त्याच्यावर घ्यायचा नाहीये. तो त्या त्या वेळेच्या डेटनुसार तुम्हाला ते अपलोड करावं लागतं. त्याच्यानंतर येतं तुमचं कास्ट सर्टिफिकेट. आता कास्ट सर्टिफिकेट कोण विद्यार्थी देऊ शकतात? जे कॅटेगरीमधून आहेत, म्हणजे एससी, एसटी, ओबीसी, ईबीसी, एससीबीसी, ईडब्ल्यूएस हे जे विद्यार्थी आहेत त्यांना कास्ट सर्टिफिकेट देणं कंपल्सरी आहे. तरच तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कॅटेगरीचं बेनिफिट हे मिळू शकतं. मग ते कोणत्याही कोर्सला असो, प्रत्येक कोर्सला तुम्हाला कॅटेगरीचं सर्टिफिकेट जोपर्यंत तुम्ही दाखवत नाही तोपर्यंत तुम्हाला कॅटेगरीचं बेनिफिट इथे मिळणार नाही. त्याच्यानंतर येतं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. आता जर विद्यार्थ्यांकडे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेटचा कोणताही फायदा महाराष्ट्रामध्ये मिळणार नाही. जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी काढणं गरजेचंच आहे, तरच तुम्हाला इथे फायदा त्याचा होऊ शकतो. त्याच्यानंतर येतं नॉन क्रिमिलियर. आता नॉन क्रिमिलियर एससी आणि एसटी या दोन कॅटेगरीने सोडलं तर बाकीच्या सगळ्या कॅटेगरीला इथे नॉन क्रिमिलियर हे कंपल्सरी द्यायचं आहे. ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या आतमध्ये आहे अशा विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर हे मिळत असतं. त्याच्यानंतर येतं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट. आता जे विद्यार्थी ईडब्ल्यूएस मधून आहे, ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या आतमध्ये आहे, त्यांना ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट इथे मेन्शन तुम्हाला करावं लागतं. जेव्हा आपण ऍप्लिकेशन फॉर्म भरतो त्यावेळेस तुम्हाला ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट हे लागत असतं. त्याच्यानंतर जे विद्यार्थी रिपीटर आहेत, म्हणजे ज्यांनी 2 वेळा नीटची एक्झाम दिलेली आहे, अशा विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेट काढून घ्यावं लागेल. हे तुम्हाला नोटरी करून घ्यावी लागते. 100 रुपयाच्या किंवा मग 500 रुपयाच्या स्टॅम्पवर तुम्हाला हे नोटराईज करावं लागतं. त्याच्यानंतर येतं हिली एरिया. जे विद्यार्थी हिली एरियामधून आहेत त्यांना हिली एरियाचं सर्टिफिकेट लागत असतं आणि जो हिली एरिया तुम्ही मेन्शन करत आहात त्या सर्टिफिकेटनुसार तुमचं 10वी आणि 12वी त्या एरियामधून झालं पाहिजे, जो एरिया हिली एरियामध्ये मेन्शन केला जातोय. सो ते तुम्हाला द्यावं लागतं. त्याच्यानंतर जे तुमचे वडील असतील, वडिलांचं डोमेसाईल सर्टिफिकेट त्या हिली एरियामधलं पाहिजे, तरच त्याचं बेनिफिट तुम्हाला हिली एरियामधून होत असतं, तरच तुम्ही ते अपलोड करू शकता. अदरवाईज अपलोड करू नका, नाहीतर तुम्हाला ऍडमिशनच्या वेळेस भरपूर प्रॉब्लेम फेस करावे लागतील. जर तुम्ही 10वी 12वी आणि वडिलांचं डोमेसाईल जर त्या एरियामध्ये असेल तरच तुम्ही हिली एरियाचा कोटा हा मेन्शन करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स लागते. त्याच्यानंतर आई आणि वडिलांचा सुद्धा आधार कार्डची झेरॉक्स लागत असते ज्यावेळेस आपण ऍडमिशनला जात असतो. त्याच्यानंतर येतं HSC मायग्रेशन सर्टिफिकेट. आता हे कोणाला लागतं? जे विद्यार्थी महाराष्ट्राच्या बाहेर ऍडमिशन घेतात अशा विद्यार्थ्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट हे मिळत असतं. सीबीएसई मधील मुलांना हे कॉलेजमधूनच देत असतात. SSC मधून किंवा मग HSC मधून ज्या मुलांचं ऍडमिशन झालेलं आहे, म्हणजे 12वी झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन काढून मिळेल. ज्या विद्यार्थ्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट काढायचं असेल, लिंक आम्ही प्रोव्हाइड करू, त्या लिंकवर जाऊन तुम्ही मायग्रेशन सर्टिफिकेट हे काढू शकताय. त्याची अमाऊंट आहे थोडीफार, तुम्हाला अमाऊंट भरून ते ऑनलाईन काढून घ्यावं लागतं.
त्याच्यानंतर येतं इन्कम सर्टिफिकेट. इन्कम जर ऍप्लिकेबल असेल तरच तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट हे लागत असतं, अदरवाईज इन्कम सर्टिफिकेटची गरज लागत नाही. त्याच्यानंतर येतं मायनॉरिटी कोटा. तर ज्या विद्यार्थी मायनॉरिटी मधून येतात, एक्झाम्पल जैन मायनॉरिटी आहे, मुस्लिम मायनॉरिटी आहे, त्याच्यानंतर ख्रिश्चन मायनॉरिटी आहे, या मायनॉरिटी कोट्यासाठी तुम्हाला ॲफिडेव्हिट करून घ्यावं लागतं, जे 500 रुपयाच्या स्टॅम्पवर तुम्हाला बनवून मिळत असतं. मायनॉरिटी कोट्याचं कोणतंही सर्टिफिकेट नाहीये, ते तुम्हाला ॲफिडेव्हिट करूनच तुम्हाला ते सबमिट करावं लागतं ज्यावेळेस तुम्ही मायनॉरिटी कोटा हा क्लेम करत असतात त्यावेळेस. त्याच्यानंतर रिझर्वेशन येतं, ते म्हणजे गव्हर्नमेंट एम्प्लॉयसाठी जे रिझर्वेशन आहे, म्हणजे 4.7 4.8 हे जे रिझर्वेशन आहे ते त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट लागत असतं. हे तुम्हाला अपलोड केल्यानंतर गव्हर्नमेंटचा फायदा इथे होत असतो. त्याच्यानंतर येतं डिफेन्स कोटा. डिफेन्समध्ये 1, 2, 3 असे डिफेन्सचे 3 प्रकार आहेत. जे डिफेन्स 1 मधून येतात ते एक्स सर्व्हिसमॅन असतात, त्यांना त्यांचं सर्टिफिकेट लागत असतं. जे डिफेन्स 2 आणि 3 मधून आहेत त्यांना त्यांचं ऍक्च्युअल सर्टिफिकेट ऑफ सर्व्हिस, म्हणजे जे सर्व्हिसमध्ये आहेत त्यांना त्यांचं सर्टिफिकेट इथे मेन्शन करावं लागतं. आणि जे विद्यार्थी डिफेन्स 1 आणि 2 मधून आहेत त्यांना त्यांचं डोमेसाईल सर्टिफिकेट अपलोड हे करावं लागतं, डिफेन्स सर्टिफिकेट. त्याच्यानंतर येतं ट्रान्सफर सर्टिफिकेट फॉर D3, म्हणजे डिफेन्स 3 मध्ये जे आहेत त्यांना त्यांचं ट्रान्सफर सर्टिफिकेट अपलोड करावं लागतं, त्यावेळेस तुम्हाला डिफेन्स कोट्याचा फायदा होत असतो. डिफेन्स कोटा हा फक्त गव्हर्नमेंट कॉलेजला आहे, सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला कोणताही डिफेन्स कोटा नाही, त्याचा फायदा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला होत नाही, किंवा मग त्यांचं सिलेक्शन सुद्धा सेमी गव्हर्नमेंटमध्ये डिफेन्स मधून होत नसतं. तो फक्त गव्हर्नमेंट MBBSला आहे, BDSला आहे, BMS गव्हर्नमेंट कॉलेजला आहे. सो हे मुलांनी लक्षात ठेवा जे विद्यार्थी डिफेन्स मधून येतात. त्याच्यानंतर येतं PWD सर्टिफिकेट. आता जे विद्यार्थी PWD मधून आहेत त्यांचं व्हेरिफिकेशन हे काउन्सिलिंगच्या अगोदर चालू होत असतं. तुम्ही जर तिथे अप्रूव्ह झालात तेव्हा तुम्हाला तिथून एक सर्टिफिकेट मिळत असतं जे NMC अप्रूव्ह असतं. तेच सर्टिफिकेट काउन्सिलिंगला उपयोगी पडतं आणि ऍडमिशनच्या वेळेस पण तुम्हाला तेच सर्टिफिकेट दाखवावं लागतं. सो स्टेटचं कोणतंही सर्टिफिकेट तुम्हाला इथे चालत नाही, NMC अप्रूव्हच तुम्हाला ते सर्टिफिकेट द्यावं लागतं. UDID नंबर त्याला असतो, ते UDID कार्ड तुम्हाला दाखवावं लागतं. त्याच्यानंतर येतं ऑर्फन सर्टिफिकेट. ज्या विद्यार्थ्यांना आई किंवा वडील म्हणजे दोन्हीही नसतील असे विद्यार्थी ऑर्फन मधून ऍडमिशन घेऊ शकतात. त्यांचा कट ऑफ हा खूप कमी जात असतो, म्हणजे अराउंड 200च्या आसपास पण तुम्हाला ऍडमिशन हे गव्हर्नमेंट कॉलेजला होत असतं. जे हे काही कोटे आहेत म्हणजे हिली एरिया झालं, डिफेन्स एरिया झालं, PWD झालं किंवा मग ऑर्फन आहेत, यांचा कोटा फक्त गव्हर्नमेंट कॉलेजला असतो. सेमी गव्हर्नमेंटला याचं कुठलंही बेनिफिट आपल्याला बघायला मिळत नाही. सो विद्यार्थ्यांनी ही गोष्ट पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इथं ऍडमिशन झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे तुमचं ऍडमिट कार्ड, त्याच्यानंतर नीटचा स्कोर कार्ड, त्याच्यानंतर इथं ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म. ज्या स्टेटचे आपण ऍप्लिकेशन फॉर्म भरतोय ते ऍप्लिकेशन फॉर्म आपल्याला ऍडमिशन झाल्यानंतर कॉलेजलाही द्यावं लागतात. त्याच्यानंतर येतं नीटचं ऍप्लिकेशन फॉर्म, त्यालाच कन्फर्मेशन पेज असं म्हणत असतात. आणि सगळ्यात शेवटी येतं तुमचं सिलेक्शन लेटर. ज्या कॉलेजमध्ये तुमचं ऍडमिशन होईल ते सिलेक्शन लेटर तुम्हाला हे कॉलेजला सबमिट करावं लागतं. ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, गव्हर्नमेंट कॉलेज असो, सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असो, डीम कॉलेज असो किंवा मग महाराष्ट्राच्या बाहेर कोणत्याही राज्याचं काउन्सिलिंग करायचं असेल, आम्ही आमची पेड काउन्सिलिंग चालू केलेली आहे. सो ज्या विद्यार्थ्यांना कन्फर्म त्यांचं ऍडमिशन करायचं असेल यावर्षी, त्या विद्यार्थ्यांनी खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करा आणि MBBS म्हणा, BDS म्हणा किंवा मग BMS म्हणा, या कोर्सेसला तुमचं 100% ऍडमिशन करून मिळवा.